मी बोलली माझं पहिलेच मी प्रवचन करते
आमची ब होती ना, ब
जगाचा मापन मोजता येत नाही जगाच्या मापन एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं माझ्या श्रीपाद बाबानं माझ्या रामदास बाबानं माझ्या श्रीपाद बाबानं नित्यावेळी म्हणत होते नित्यावेळी म्हणत होतो आम्ही येतो ताई काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई बोलता येत नाही जगाच्या मापानं Santa
दर्शन स्वीकार मला बोल 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 आहेच नाही नामाचा
ज्ञानदेव तुकाराम हरे राम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। आत्ताच माऊलींनी घेतलेली होती ज्ञानेश्वरी अध्याय पहिला पहिली ओम नमोजी लागते वेद प्रतिपाद्य जय जय ससो वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी तुझी बरी प्रौढी न बोली होती बरं का एक वेळावाकडा तुमच्यासारखा पोगडा आहे तो मानून घ्या आणि वास्तविक पाहायला गेलं तर आनंद संप्रदायाचे जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ सोपं नाही आहे. इतर ठिकाणी तुम्ही काही बडबड केलेली चालेल पण या व्यासपीठावर मुद्द्यातच निघतंय बरं का. लाजायचं नाही ना घाबरायचं नाही अजिबात नाही. इथं बसणं ही हिंमत करायची फक्त बसण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाने. बोलता येत नाही याचा विचारच करायचा नाही. प्रणालीचा घरी कोण आहे मग मी बोलते इथं म्हणून जमणारच नाही. मी अभ्यास करतो म्हणून चालणारच नाहीये. आम्ही कुठे अभ्यास केलाय पण संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची न पडण्याचं कारण पण आहे. राग येऊ देऊ नका. माझं बोलणं स्पष्ट आहे. जो इथून श्रवण भक्ती चांगली करतो ना तो इथून बोलण्याशिवाय राहत नाही. आपण श्रवण भक्ती करत नाही. आता पुढच्या वेळेला नाव कळलं यायचंय अनिता होईल. श्रवण भक्ती महत्वाची आहे आणि जे आम्ही ऐकलं तेच बोलतोय पण अनुभवतात पण आम्ही पाठांतर केलेलंच नाहीये. तुम्ही केलंय दपून पाठांतर सत्यभाऊ पाठांतर अजिबात नाहीये. अनुभव आले आता ते या जगात येत असेल. माऊली सांगते आता आज नारायण बाबांची पुण्यतिथी आहे 16 म्हणजे मला काही समजलं नाही. 16 म्हणजे नक्की काय कधी अरे गेल्या एका दिवशीला यांची झाली बंडोबांची नाही ना दिवशी गुलाबी आमच्याकडे काय पण नका बोलू. आणि एकादशी दिवशी बंडोबांची पुण्यतिथी आहे आणि बाबांची बार्शीला आहे पुण्यतिथी. आपण इथून घरातून गेलेलं आहे तिकडं गणपती मग घरात गणपती असतात असो तरी पण पुण्यतिथी 16 आहे. इथं बोलायला गेलं तर भरपूर आहे पण आता थोडक्यात बोलायचं आहे नाही का. पुण्यतिथी 16 जर करायचं असेल ना तर दिव्याच्या मंडळीने करावा. ज्यांनी त्यांनी टाकून दिलंय ना पुण्यतिथ्या त्या दिवेवाल्यांनी करावं. आपण एकत्र आहोत ना कसलीच कमी नाहीये. काय जास्तीत जास्त सेवाशी लोकांचं जेवण होणार आहे. काहीच घाबरायची गरज नाही. देणारा तोच आहे बरं का. प्रयत्न करा पुण्यतिथ्या टाकू नका. माझ्या श्रीपाद बाबांनी कधीच ज्ञान सांगितलं नाही फक्त गुरुचंच महत्व सांगितलं बरं का. गुरु सेवा कशी करायची याच्याविषयी बाबा बोलले. आतापर्यंत बाबांनी ज्ञान सांगितलंच नाही. ज्ञान सांगितलं बाबांनी गुरुसेवा. कुणाचं नाव यायचे बाबा कुणाचं नाव यायचे बंडोबाबा महाराज की केळबाबा महाराज की जय. आम्ही बोलतो का तसं आम्हाला जड जाते. लोहिदास बाबा म्हणायचं सुद्धा जेवण ताणे यायला लागलं. आमची काय करू वाटते शक्यच नाही. आनंद संप्रदायामध्ये जर लोहिदास बाबा म्हणजे माने बाबा आणि नारायण बाबांना वगळून जर तुम्ही पुण्यतिथ्या करत असाल ना योग्यच नाही ती गुरुसेवा. माझ्या बाबांनी कधीच सांगितलं नाही याच्या नावाला काय का खरंच नाही.
सांग जे जे आपला शिकावे ते ते इतरांशी सांगावे. दोन गोष्टी आहेत गुरुसेवेसाठी. जे अनुभव आपल्याला ज्या नामाने आले त्या नामाबद्दल आपल्याला प्रत्येकाला सांगणं आहे. माझ्या वहिनीचा मला भरपूर अभिमान आहे. भले तिला कसं येवं नाही येवं ती सांगत बसते आणि मुद्द्याचं सांगत असते, पण इतरांना लाज वाटते. काही बाई कशाला रे, तिला तिचं पाठ झाले काय येतात शब्द बाबांनी महामाऊलींनी. छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. अरे ब्रह्मकातून एक गुरुचा शिष्य होत नाही किंवा साधक होत नाही, कसले आपल्या ठिकाणी नामाचं ज्ञान नाही. ज्याने साधक तयार केला तो गुरु सेवेला तत्पर नाही. साधक होत नसेल तर तो गुरु सेवेला तत्पर नाहीच आहे. साधक व्हायचंय, साधक करायचंय. कोणी साधक किती केले, साधक करा ना. आणि जो करतोय सांगतो त्याला आम्ही हसतोय. छंद लागलेला आहे नामाचा, शिवाजोबाचा छंद लागलेला आहे, म्हणून तेच नाही सांगत बसले. आणि आम्हाला लाज वाटते, लाज पकडते तुम्ही नाम ज्ञान सांगण्याबद्दल. अभिमान वाटायला पाहिजे. असा छंद जोपर्यंत मला लागत नाही तोपर्यंत मी काही कामाचाच नाही. आणि कोणी चांगलं करत असेल तर त्याच्या विषयी मी तुष्ट मनात आणून जगाला सांगत राहायचं. आपल्याला होत नाही आणि जग करते त्याला नावं ठेवायचं, हेच आमचं काम झालेलं आहे. काही घाबरायचं नाही. इथं बसणं महत्वाचं आहे. 1 तास जरी गेलं असतं तरी हरकत नाहीये, बरं का. लागायचंच नाही अजिबात. तुझ्या मुखाचे होतं तेच निघणार आहे, बाकी काही निघणार नाही. छंद बाबांविषयी तुझ्या ठिकाणी छंदच आहे तो. बाबाकडे एवढं सोपं नाहीये. व्यासपीठावरून बाबांची नावं सुद्धा निघत नाहीयेत, बाबाचं नाव सुद्धा निघत नाही. न बोललेलं बरं. अधिकारी पुरुषांच्या मुखातून सुद्धा आमच्या मुखातून निघतंय म्हणजे आम्हाला अभिमान आहे, छंद आहे. गुरुचं नाव घेण्याचा आनंद मिळाला पाहिजे. आम्हाला लाज वाटते इतरांच्या गुरुची नावं घेतो पहिला, पण आमच्या आईबापाचं नाव घेताना, गुरुंचं नाव घेताना बेशरमपणा होतो शिकेवर. मी पाहिलेलं आहे. ज्या वेळेला शिवाबाबांची आरती आली ना त्यावेळेला माईक दुसऱ्याच्या हातात आणि ते महात्मे माझेच सगळे महात्मे आहेत, त्यांचे काहीच नाहीये. पाहिलेला अनुभव सांगतोय, व्हिडिओ आहे माझ्याकडे. परंतु त्या बाबांचं नाव आलं लगेच कोणाकडे आहे ते माईक माझ्याजवळ पहिला हातात घेतलं. का? अनुग्रह कोणाचा, बोध कोणाचा. आणि जे ज्याचा बोध झालाय, ज्याचा अनुग्रह झालाय त्याच्याबद्दल गुणगान करत असेल त्याला आम्ही हसतो. हा द्वेष सोडून द्यायचा, बरं का. हा द्वेष जो आहे ना माझ्या गुरुमाऊलीबद्दलचा, हा द्वेष तुम्हाला कदापि न फळ असेल. सतंग पाहिलेला आहे ना दाखवलेला. बाबांच्या आरतीला लगेच माईक तिकडे दिला. अरे काय ते बी आमचे नाही, हे बी आमचे बदलच नाहीये ना. आमच्या प्रेम आहे म्हणूनच आम्ही बोलत असतो. पण अशी अवस्था नको व्हायला. आणि ज्यांची झालेली आहे ना, खरोखर मला आनंद वाटला. काहीच लाजायचं नाही, काहीच घाबरायचं नाही. व्यासपीठावर प्रत्येकाने बसायचा प्रयत्न करा. बाबा सांगायचे शिव्या द्या म्हणजे काय, हेच रडगाणं करायचंय. अरे जरी तुम्हाला एक आपण उदाहरण सांगतो. प्रभाकर भाऊ, तुम्ही होते का 1998ला दिसव्याला व्यासपीठावर आपल्या सोहळ्याला, वैष्णव मेळाव्याला? तुमच्यामुळे तर आम्हाला मिळालं, तुम्ही असणारच. तुमच्याशिवाय आमचा हा कार्यक्रम झालाच नाही दातिवलीवाल्यांशिवाय, बरं का. बाबा एकच वैष्णव मेळावा मी माझं भाग्य समजतो या दिव्यामध्ये की मला फक्त एकच कारणासाठी इथे वैष्णव मेळावा करायचा होता, तो म्हणजे संतांचे पाय लावण्यासाठी. बाबांचे असं का? बघा 30 तारीख 1998चा जन्म, बघा. असो, मला सांगायचं काय, यांना हसायची काही गरज नाहीये. तिचा परमार्थ झाला असेल 15, 16, 20 वर्ष झाला असेल. किती वर्ष झाले तुझा अनुभव घेऊन? 14 वर्ष, 15 वर्ष. काही लाजायची गरज नाहीये. ज्या वेळेला या ठिकाणी व्यासपीठावर माझे रामदास बाबा बसले ते फक्त बाबा बोलून उठले. एकही ज्ञानाचा शब्द निघाला नाही, फक्त बाबा बाबा बाबा. त्याच्या व्यतिरिक्त एकतरी शब्द बोलले का बाबा? काय असायचं, कुणाला कुणी असतं का? हे व्यासपीठ माझा आनंद समजायचा आहे ना, हे वेळवायचंच व्यासपीठ आहे, हसवायचं नाहीये, वेडवायचंच आहे. आणि ज्याच्या डोळ्यातून अश्रुपात यावेळेचं व्यासपीठात आले तो सुखावला समजायचा, बरं का. तो सुखावला.
या विस्मयाला तुझ्यावर रडला तो ज्याच्या आशीर्वाद झाले. सुखाची व्याख्या काय सांगितली आहे? हिंमवला सोय जीव आत्मयाची लाय तीर्थ जे होय तया नाम सुख. पण आम्ही सुख भलत्याला समजतो. दागिने घातले, अंगठा घातल्या म्हणजे सुख. अरे मूर्ख आहेस, कायमचं दुःख लागला तुझ्या पाठीमागं. ते ठेवू कुठं आणि लपू कुठं हा विचार करावा लागतोय. आता तर मोदी चांगलाच धडाका सुरू केलाय. काय की ईडी बरोबर आणली आहे. या ईडीने चांगलं छान चालवलेलं आहे. पण हातचा सोडून पलट्याच्या पाठीमागे नका लागू, एवढंच आमचं मत आहे. तुम्ही परक्यांना फक्त ईडी लावता आणि तुमच्या स्वकीयांना सोडता. स्वकीयाला एकाला तरी लावलंय का ईडी? हा भ्रम जनतेच्या मनातून निघायला पाहिजे. आणि तो भ्रम म्हणजे कोणता? मी देह आहे, देह कोणीतरी वेगळा आहे. आणि शास्त्र काय सांगतंय? सातकी नवे शास्त्र पण संसार जने शस्त्र आत्मा अवतरविते अक्षर मंत्र अक्षर ये. अरे परमार्थ ताजुद्दीन महाराजांनी सांगावा. आम्ही सांगतो त्यात नवल नाहीच आहे. शिवाजींचा बातम्या त्यांनीच सांगावं. आम्ही सांगतो त्यात नवल नाहीच आहे. हिंदुत्व त्यांनीच सांगावं. हिंदुत्वाची व्याख्या सांगितली. त्याच्या घरात तुळशी माळ गोपीचंदन टिळा आहे, तोच हिंदू आहे. बाकी या जगात मुसलमान म्हणून सांगितलं. मला काय घ्यायचं? हे ताजुद्दीन महाराजांनी सांगावं. तुम्ही आम्ही सांगता नवल नाही येतो. ताजुद्दीन महाराज पक्के हिंदू होते. तुम्ही आम्ही आहोतच, पण कट्टर हिंदुत्ववादी होते ते. त्यांनी व्याख्या मांडली बरं का. मग आमदार असो खासदार असो मला घेणं देणं नाही म्हटलं त्यांनी. खरा हिंदू एकच आणि तो म्हणजे वारकरी संप्रदाय. त्याच्या गळ्यात तुळशी माळ आहे, गोपीचंदन टिळा आहे, तोच हिंदू आहे. कारण हिंदूची व्याख्या काय आहे? एकच अहिंसा. आणि ही अहिंसा माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. बाकीच्या संप्रदायामध्ये हिंसा आहे. खरा तो एकची धर्म. धर्म म्हणजेच अहिंसा आणि धर्म म्हणजेच हिंदुत्व. बाकी धर्म तेल लावत गेले आम्हाला घेणे देणं नाही. ज्या ठिकाणी क्रोध नाही, द्वेष नाही, तो खरा हिंदू. आणि हे वारकऱ्यांमध्येच आहे, बाकीच्या ठिकाणी नाहीच आहे. म्हणून या ठिकाणी जाती धर्म पाहायला जात नाही. द्वेष हा शब्दच नाहीये. तात्पुरता होईल पण तो दुसऱ्या दिवशी कवटाळेल, त्या ठिकाणी आत्मा देईल. आणि त्याच्या ठिकाणी कायम सुधारला तर तो खरा मुसलमान, तो खरा यवन सांगितला. मी नाही सांगत, आपलं विज्ञान सांगून गेलंय बरं का. ज्याची कुबुद्धी कुविचार तो मुसलमान. वाचलाय का नाही तुम्ही? हो डॉक्टर, विज्ञानात आपल्याला आलेला आहे. यवन कशाला म्हणतात? ज्याचे कुविचार तो यवन आणि ज्याचे सुविचार सुबुद्धी तो हिंदू. मग आम्ही काय ते आपल्याला आपण तपासून पहा. आपण खरा सोडवणं, संसार बंधन तोडावे बरं का. या धर्ममानाच्या या राजगाडीतून निघायचं असेल तर आनंद संप्रदायाशिवाय दुसरा मार्गच नाहीये. वारकरी संप्रदायामध्ये आनंद संप्रदायच आहे. आणि या आनंद संप्रदायाने फक्त माऊली या तत्वाचा किंवा माऊली या शब्दाचा अर्थ सांगून दिलेला आहे. आता लय उड्या मारतात बरं का. लय उड्या मारतात. कीर्तन माऊलींची लय चालतात या व्यासपीठावरून. अरे अधिकार कोणी दिला? सावित्रीबाई फुलेंनी दिलेला होता पण मानला नाही. व्यासपीठ मिळालं नाही. बाबांनी सांगितलं पण व्यासपीठ मिळालं नाही. ज्योतिबा फुलेंनी सांगितलं पण व्यासपीठ मिळालं नाही. पण आलेंनी चक्रीवादळ घडलं. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात चायलेंज मध्ये कार्यक्रम बाबांनी केला. श्रीपाद बाबांनी. सोपं होतं का हो? म्हणे इथे माऊलींना तिथं लिहिलेलं होतं, इथं माऊलींना व्यासपीठावर बसण्याचे अधिकार नाही. म्हणजे हा कुठून आला? म्हशीकडनं आला का? डायरेक्ट शब्द बाबांनी वापरले. हा आला कुठून? मग तो अधिकार फक्त माऊलींना इथं व्यासपीठाचा बसला मिळाला असेल तर माझ्या फक्त आनंद संप्रदायामध्ये. बाकीच्या ठिकाणी आता सुरू झाले. कसं तो करताय म्हणून मी करते, पण अनुभव नाही अंगात. काही फायदा होणार नाही. जाऊन रडली आली, जाऊन गेली रडली आली. अनुभव नाही ना. एवढं सोपं नाहीये व्यासपीठ बरं का. आणि व्यासपीठ माझं जे आनंद संप्रदायाचं आहे
ते फक्त आणि फक्त अनुभवी लोकांसाठीच आहे. आणि ज्याला अनुभव नसेल आला त्यांनी या व्यासपीठावर बसायचं अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. ही आनंद संप्रदाय बद्दल इतर ठिकाणचं नाही बोलत, कारण एवढा अभिमान माझ्या आनंद संप्रदायाचा प्रत्येकाच्या ठिकाणी असावा. आपण बोलतो कशाला आनंद संप्रदाय, का रे एरिया सांगतोच, मी दाखीलकर, मी भाटाटकर, मी दिवेकर, मग संप्रदाय आपला एरिया नाही का? काय माऊली, संप्रदाय आपला एरिया आहे ना. पंचक्रोशी मध्ये ते 5 संप्रदाय, तसं आम्हाला संप्रदाय आनंद संप्रदाय हक्काने सांगायचं आहे. लाजायचं नाही, घाबरायचं नाही, मी आनंद संप्रदायाचंच आहे. कसं बघा, तुम्हाला पाहिल्यावर किती कुठते सांगायची गरज नाही, आनंद होतो नाही का? समज क्षमाचा मी तुम्हाला पाहिलं ना तर समोर त्याला आनंद होतो. आज थोडस कानावर आलं, बोलून टाकतो मी थोडक्यात ना 2 मिनिटात. किती मिनिटं नाही बोलून झाल्यावर आज शैलेश महाराज काय करतात मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये, पण संप्रदाय या नात्याने आपल्यावर भरपूर त्यांचा विश्वास आणि प्रेम आहे बरं का. इथं मी राजकारण बोलायला नाही राहिलो, पण त्यांनी ज्या वेळेला मी नाही सांगितलं की माझ्या भावाच्या हस्ते तिथे ते घाटाचं उद्घाटन करावं, मी नाही सांगितलं. मी तसंच माणूसच नाही, मी स्वतः पळून जाणार आहे आणि तुम्हाला पुढे करणार आहे या बाबतीत. पण त्यांनी माझ्या पाठीमागे 1 महिना अगोदर सांगायला सुरू केली, काकांच्याच असले तिथे उद्घाटन करायचं ते राजघाटाचं काय का घाटाचं त्या उगेश्वर. आणि ते झाल्यानंतर कानावर आलं, बोले बऱ्याच लोकांची जळफळाट झाली. आणि बोले जळफळाट नसेल आनंद झाला असेल, तुला आग दिसली असेल. म्हणजे असं चाललंय आपल्याकडे, आपल्याच माणसामध्ये जळफळाट झाली. सांगणार त्यांचंच ना. मग मी बोललो असा, तू तर हसायला लागला, मला हरकत नाही. ज्याच्या हृदयात आमच्याविषयी प्रेम नसेल ना, आमच्याविषयी आम्हाला बरं वाटेल, आमच्यावर किती चुकतात ते आम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये आम्ही कधीच विचार करत नाहीये. आम्ही श्रीपाद बाबाची लेकरं आहोत. चुकताना पाहिलं ना, थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, सायलेंट आहे बरं का. चुकतात राजामध्ये मी मोदीला शिवाय देतोय, मोदीबद्दल विरुद्ध बोलतो म्हणजे मोदीला शिवाय देतो ना. मोदीने किती चांगलं किती वाईट केलं हे जगालाच माहिती आहे, त्याच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही. राजा मागे किती शिवाय दिल्या त्याला काही फरक पडत नाही, त्याला आम्हाला किती चुकले ना काही फरक पडत नाही. पण चुकताना भेटलं तर थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही. ही सायलेंट आहे. झालेली सेवा, चांगली केली सेवा. माऊलीचं नाव काय, वर्षाताईंनी सेवा उत्तम केली. इथं बसण्याचं धारिष्ट करा. कोण मला हसेल लढेल काय त्याची काही चिंता करायची नाही. इथं बसण्याचं धारिष्ट करताय ना, हा आमचा अभिमान आहे. बाबांचा, श्रीपाद बाबांचा अभिमान आहे. श्रीपाद बाबांनाच आनंद वाटतोय तुम्ही बसल्यानंतर, आम्हाला वाटतं त्यात नवल नाही. जास्त आनंद माझ्या श्रीपाद बाबाला, रामदास बाबाला, नारायण बाबाला, माने बाबाला, नाना बाबांना आणि प्रत्येकाच्या गुरुला आनंद वाटतो. आपला शिष्य ज्या वेळेला व्यासपीठावर बसतो तेव्हा. म्हणून प्रत्येकाने बसण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या गुरुबद्दलच बोला. आणि गुरु सेवाच तुम्हाला काम येईल. गुरुशिवाय तुम्हाला कोणी सोडवत ना, आई वडील ना, भाऊ बंधू ना, पाठीची बहीण, शेतीची कहाणी तर येतच नाहीये. जिच्यावर तू प्रेम करतो ती नाही का, ती पण नाहीये. फक्त एक गुरुच तुला सोडवतो आणि सोडवलं प्रत्येकाला, त्यात चिंताही करू नका. पण सांगितलंय, छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. नवरा केला, नवऱ्याशी खूप झाले. जर नवऱ्याशी आपण कायम स्वरूपाची एकत्रित न राहिलो तर नवरा कळणार, सुखापुरता नवरा नाहीच आहे. त्याप्रमाणे बोध झाला, पण बोध अमृत कसा आहे त्याची तुम्ही जास्तीत जास्त कसून चौकशीने उडे कसून प्रयत्न करा. घुसल्यानंतर ज्ञानेश्वरी कळेल, भागवत कळेल, तोपर्यंत कळणार नाही. झालेली सेवा न साधू संतांच्या चरणी अर्पण करून येथे सेवेला परिणाम देतो. पुंडलिक माऊली ज्ञानेश्वर